न घेता पब्लिक काय हो थोडा हात तिकडे घ्या. हा बंद काही आमच्या खासगी कामासाठी केलेला नाही की आम्हाला गौतम अडाणी प्रमाणे टेंडर मिळावं, ठेका मिळावा, जमिनी मिळाव्या, खात्यावर 25,000 कोटी रुपये टाकावे म्हणून हा बंद नाही ना. हा बंद होता महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार, मुलांवरचे अत्याचार, मुलींवरचे अत्याचार जे होत आहे मोठ्या प्रमाणात आणि सरकारची निष्क्रियता, त्याच्या विरुद्ध हे लोकांचं आंदोलन. न्यायालय आंदोलनाला बेकायदेशीर कसं काय ठरवू शकतं? हे जर न्यायालय ब्रिटिश काळात असतं तर चळवळ सुद्धा त्यांनी बेकायदेशीर ठरवली असती, स्वातंत्र्य संग्राम बेकायदेशीर ठरवला असता. या देशामध्ये जुलूमशाही हुकुमशाही सुरू आहे आणि न्यायालयानं राज्यघटनेचा आदर करून लोक आंदोलनाला असं चिरडता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला आवाज उठवण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. संविधानाने दिलेला हा अधिकार, तो बंद असेल किंवा तो रस्त्यावरचं आंदोलन असेल, मोर्चा असेल, ही दडपशाही कोणालाच करता येत नाही. तिथे आपण राज्यघटनेनुसार लोकशाही चालवत असू तर कोणीतरी एक सोम्या गोम्या पिटिशनर फडणवीस पाठवतात कोर्टात, मराठ्यांविरुद्ध तो जातो, ओबीसीच्या विरोधात तो जातो, बंदच्या विरोधात तो जातो. एक पिटिशनर त्याने पाळून ठेवलेला आहे. तो पिटिशनर जातो आणि न्यायालय निर्णय देतो. सरकार बेकायदेशीर आहे त्याच्यावर कोणी निर्णय देत नाही. सरकार राज्यघटनेच्या विरुद्ध काम करते आहे त्याच्या विरुद्ध निर्णय देत नाही सुप्रीम कोर्ट. पण बेकायदेशीर सरकार कोर्टात जात आहे आणि जनतेचं आंदोलन चिरडण्यासाठी याचिका दाखल करते, त्यावर मात्र तात्काळ निर्णय दिला जातो. संस्थांनी संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे यावा हा बंद उत्स्फूर्त आहे आणि जनतेच्या लोकभावना पाहून आम्ही त्या जनतेला पाठिंबा देऊ. आता जनतेने ठरवायचा उद्या. हा काय कोणाच्या खासगी कार्यासाठी हा बंद नाहीये. हा या राज्यातल्या लेखी सुनांच्या संरक्षणासाठी हा बंद आहे. आप आंदोलन कर सकते हो, आपकी आवाज उठा सकते हो अन्याय के खिलाफ, और इस प्रकार से अगर न्यायालय निर्णय देते रहे तो मुझे लगता है देश के लोकतंत्र खत्म हो जाएगा.